श्रीमद भागवत महापुराण स्कंध 5 वा अध्याय 11. राजा रघुगणाला भरताचा उपदेश. जडभरत म्हणाला, राजा तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहता तर्कवितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस. म्हणून काही श्रेष्ठ ज्ञानी लोकात तुझी गणना होऊ शकत नाही. या व्यवहाराला तत्वज्ञानी पुरुष तत्वविचाराच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारित नाही. हे राजा, लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहार सुद्धा सत्य नाही. कारण वेदवाक्ये सुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेली आहे. रागद्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यात सुद्धा झालेली नाही. गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही, त्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्यास साक्षात उपनिषद्वाक्ये सुद्धा समर्थ नाही. जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व, रज किंवा तमोगुणाच्या अधीन असते तोपर्यंत तो कोणतेही बंधन पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो. हे मन वासनामय, विषयासक्त, गुणांनी प्रेरित, विकारी आणि पंचमहाभूते व इंद्रिये या 16 कलांमध्ये प्रमुख आहे. हेच निरनिराळ्या नावांनी देव, मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधींच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते. हेच मायेचे आवरण असलेले मन संसार चक्रामध्ये गुंतवणारे आहे. हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुखदुःख आणि या व्यतिरिक्त मोहरूप अशा फलांची प्राप्ती करून देते. जोपर्यंत हे मन असते तोपर्यंत जागेपणीचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात. म्हणून पंडित मनाला या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे सांगतात. विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकते. तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतीने मोक्षपद प्राप्त करून देते. जसे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्वामध्ये विलीन होते. त्याचप्रमाणे विषय आणि कर्मांमध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होते. हे वीरवरा, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 अहंकार या 11 मनाच्या वृत्ती आहेत. तसेच 5 प्रकारची कर्मे, 5 तन्मात्रा आणि 1 शरीर हे 11 त्याचे आधारभूत विषय समजले जातात. गंध, रूप, स्पर्श, रस आणि शब्द हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय होत. त्याग, संभोग, जाणे येणे, भाषण आणि देणे घेणे इत्यादी क्रिया हे 5 कर्मेंद्रियांचे विषय आहेत. तसेच हे माझे आहे असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे. काही लोक अहंकाराला मनाची 12वी वृत्ती आणि त्याचा आश्रय असणाऱ्या शरीराला 12वा विषय मानतात. मनाच्या या 11 वृत्ती, विषय, स्वभाव, संस्कार, कर्म आणि काल यांमुळे शेकडो, हजारो आणि कोट्यवधी भेदांमध्ये व्यक्त होतात. परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच यांचे अस्तित्व आहे, स्वतःमुळे किंवा एकमेकात मिसळल्यामुळे नाही. मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे. हे विशेषतः संसारबंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मांतच प्रवृत्त होऊन राहते. याच्या या वरील वृत्ती प्रवाहरूपाने नित्यच असतात. जागेपणी आणि स्वप्नावस्थेत त्या प्रगट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहतात. या दोन्ही अवस्थांमध्ये विशुद्ध चिन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या या वृत्तींना साक्षी रूपाने पाहत राहतो. हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्वव्यापक, जगताचे आदिकारण, परिपूर्ण, प्रत्यक्ष स्वयंप्रकाश, अजन्मा, ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणाऱ्या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा आश्रयरूप असा भगवान वासुदेव आहे. जसा वायू सर्व स्थावर जंगम प्राण्यांमध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो,
त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्वसाक्षी आत्मस्वरूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे. जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि कामक्रोधादी 6 शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत तो आत्म्याच्या उपाधिरूप मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही, तोपर्यंत तो या लोकी असाच भटकत राहतो. कारण त्याचे चित्त त्याचा शोक, मोह, रोग, राग, लोभ, वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहते. हे नच तुझा मोठा बलवान शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखी वाढते. जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे, तरी सुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे. म्हणून तू स्वतः श्री गुरु आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. रघुग्र म्हणाला, भगवन, मी आपल्याला नमस्कार करतो. आपण जगताचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केला आहे. हे योगेश्वरा, आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आहात आणि एका मूर्ख ब्राह्मणाच्या वेशाने आपल्या नित्यज्ञानमय स्वरूपाला लपविले आहे. मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. ब्राह्मण, जसे तापाने खणखणलेल्या रोग्याला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृततुल्य वाटते, त्याचप्रमाणे ज्याच्या विवेक बुद्धीला देहाभिमानरूप विषारी सर्पाने दंश केला आहे, अशा मला आपले वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे. माझ्या शंकांचे निरसन मी आपल्याकडून मागाहून करून घेईन. आता आपण मला जो अध्यात्मयोगमय उपदेश केला आहे, तो अगोदर सोपा करून सांगा. तो समजावून घेण्याची मला मोठी उत्कंठा लागली आहे. हे योगेश्वरा, आपण जे सांगितलेत की ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम ही दोन्ही प्रत्यक्ष असून सुद्धा केवळ व्यवहारमूलकच आहे. तत्वविचारास मोर ही दोन्ही टिकत नाही. याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या या म्हणण्याचे मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही. जडभरत म्हणाला, हे पृथ्वीपते, हा देह पृथ्वीचा विकार आहे. जेव्हा हा कोणत्या तरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो, त्यावेळी त्याला ओझेवाला इत्यादी नाव पडते. याला 2 पाय आहेत, त्यावर घोटे, इंद्रिया, गुडघे, जांघ, कंबर, वक्षस्थळ, मान आणि खांदे हे अवयव आहेत. खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा सौवीरराज नावाचा एक पार्थिव विकारच आहे. त्यावर आत्मबुद्धीरूप अभिमान धरल्याने तो मी सिंधू देशाचा राजा आहे या प्रबळ गर्वाने आंधळा झाला आहे. परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. वास्तविक तू तर मोठा क्रूर आणि उद्धट आहेस. तू या विचार्या बिंदुहक्की भोयांना वेठबिगारीने पकडून पालखीला झुंपले आहेस आणि पुन्हा महापुरुषांच्या सभेत आढतेने सांगतोस की मी लोकांचे रक्षण करणारा आहे. हे तुला शोभत नाही. आम्ही पाहतो की ही संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासूनच उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच लीन होतात. निरनिराळ्या कर्मांच्यामुळेच त्यांची वेगवेगळी नावे पडली आहेत. याशिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे हे सांग पाहू. याचप्रमाणे पृथ्वी शब्दाचा व्यवहार सुद्धा मिथ्या आहे, कारण ही आपले उपादानकारण असलेल्या सूक्ष्म परमाणूंमध्ये विलीन होऊन जाते आणि ज्यांच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीरूप कार्याची सिद्धी होते ते परमाणूही मनानेच अज्ञानाने कल्पिलेले आहेत. तसेच जे काही कृशजाड, लहान मोठे, कार्यकारण, चेतना चेतन इत्यादी द्वैत दिसते ते सुद्धा द्रव्य, स्वभाव, आशय, काल, कर्म इत्यादी नावे असलेले भगवंतांच्या मायेचेच कार्य समज. विशुद्ध परमार्थरूप अद्वितीय तसेच आतबाहेर या भेदाव्यतिरिक्त परिपूर्ण ज्ञान हीच सत्य वस्तू आहे. ते सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे. त्याचेच नाव भगवान असून त्यालाच पंडित वासुदेव म्हणतात. रहुगणा, महापुरुषांच्या चरणधुळीत आपण न्हावून निघाल्याशिवाय केवळ तप, यज्ञादी वैदिक कर्मे, दान, गृहस्थोचित धर्मानुष्ठान, वेदाध्ययन किंवा पाणी, अग्नी
अथवा सूर्य यांची उपासना अशा कोणत्याही साधनाने हे परमात्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण महापुरुषांच्या समुदायात नेहमी पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणांची चर्चा होत असते. त्यामुळे विषयवार्ता त्यांच्याजवळ फिरकतही नाही. आणि जेव्हा भगवत कथेचे नेहमी सेवन केले जाते तेव्हा ते मुमुक्षूंच्या शुद्ध बुद्धीला भगवान वासुदेवांमध्ये स्थिर करते. पूर्वजन्मी मी भरत नावाचा राजा होतो. ऐहिक आणि पारमार्थिक विषयांपासून विरक्त होऊन भगवंतांची आराधनाच करीत असे. तरी सुद्धा एका हरिणात आसक्त झाल्याने मला परमार्थापासून भ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी हरिण व्हावे लागले. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या प्रभावाने त्या हरिण योनीत सुद्धा माझ्या पूर्वजन्माची स्मृती नाहीशी झाली नाही. म्हणूनच मी आता जनसंपर्काला भिवून नेहमी अनासक्त राहून गुप्तरूपानेच विहार करीत असतो. तात्पर्य: विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खड्गाच्या योगाने मनुष्याने या लोकातच मोहबंधने तोडून टाकली पाहिजे. नंतर श्रीहरींच्या लीलांचे कथन आणि श्रवण यांनी भगवत स्मृती कायम राहिल्या कारणाने तो सहजपणे संसार मार्ग पार करून भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो. संसारूप करण्याचे वर्णन आणि रहुगणाची संशय निवृत्ती. जडभरत म्हणाला, ज्याप्रमाणे पैशाच्या मागे लागलेला व्यापाऱ्यांचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखाद्या दुर्गम करण्यात पोचावा त्याप्रमाणे मायेने संसारातून तरुण जाण्यास कठीण अशा प्रवृत्ती मार्गात ढकललेला हा जीवसमूह सुखरूप धनाच्या आशेने रज, तम, सत्व या गुणांनी निर्माण केलेली कर्मे स्वतःचे कर्तव्य समजून करीत संसारूप करण्यात जाऊन पोहोचतो. तेथे त्याला जराही सुख मिळत नाही. हे राजा, त्या अरण्यात प्रपंचविषयक कुबुद्धी असणाऱ्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे 6 चोर बळेच लुबाडतात. म्हणजेच धर्मासाठी वापराव्याचे द्रव्य स्वतःच्या उपभोगासाठी वापरतात. लांडग्यांनी कळपातील मेंढराला आपापल्याकडे ओढावे, तसे स्त्रीपुत्रादिरूप ओल्हे परमार्थाविषयी बेसावध असणाऱ्या जीवाला आपापल्याकडे ओढत असतात. पुष्कळ वेली, गवत, झुडपे यांमुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोचलेल्या माणसाला डास, मधमाशा यांनी हैराण करावे. त्याप्रमाणे कामना, निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला दुर्जन लोक सतावून सोडतात. काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी, तसे हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागते. काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारे प्रकाशित पिशाच दिसावे व त्याने त्याच्या आकर्षणाने त्याच्या पाठोपाठ पळावे. तसा संसारारण्यातील हा जीव सोन्याच्या, द्रव्याच्या आकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळविण्यासाठी खूप खटपट करतो. अरण्यात पोचलेला माणूस राहण्यासाठी जागा, पाणी, द्रव्य इत्यादी मिळविण्यासाठी इकडे तिकडे भटकतो. त्याचप्रमाणे संसाररूप अरण्यात आलेला जीव राहण्यासाठी घर, अन्नपाणी, द्रव्य इत्यादी मिळविण्यासाठी खूप धावाधाव करतो आणि ते मिळाल्यावर त्याच्याविषयी आपलेपणा बाळगून ते गेले असता खूप दुःखी होतो. वावटळीमुळे उडालेली धूळ सगळीकडे भरल्यामुळे व डोळ्यांतही गेल्यामुळे अरण्यात गेलेल्या जीवाला जशा दिशा कळत नाही, त्याचप्रमाणे वावटळीप्रमाणे गरगर फिरणाऱ्या स्त्रीच्या प्रेमविलासादिकांनी ज्याची दृष्टी धुंद झालेली असते, असा जीव कर्माच्या साक्षी असणाऱ्या दिशारूप देवतांना जाणत नाही आणि मनसोक्त कुकर्मे करीत राहतो. दिसणाऱ्या घुंगुरत्यांच्या आवाजाने कानशूळ उठलेला अरण्यावासी घुबडांच्या घोटकाराने भयभीत होतो. भुकेने व्याकुळ झाला की विद्यासारख्या निषिद्ध झाडांच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मृगजळाकडे धाव घेतो. त्याचप्रमाणे संसारारण्यातील जीव पाठीमागे निंदा करणाऱ्यांच्या शब्दांनी जसा व्यथित होतो, तसाच समोर अपशब्द बोलणाऱ्यांच्या वाग्बाणांनी घायाळ होतो. भुकेने व्याकुळ झाला की धर्मभ्रष्ट लोकांचे अन्न सेवन करतो आणि विषय मृगजळासारखे आहे हे माहीत असूनही त्यांच्या मागे लागतो. पाणी नसणाऱ्या नदीत पडल्यामुळे माणसाचे हातपाय मोडतात व पाणीही मिळत नाही. त्याप्रमाणे हा जीव इहपरलोकी दुःखदायक असणाऱ्या नास्तिक मताचा स्वीकार करून दुःखी होतो. नातलगांकडून अन्नवस्त्रादिकांची आशा करतो.
अरण्यावासी कधी वणव्यात सापडून होरपळतो, तर कधी पिशाचांना पाहून जीव घेतल्यासारखा दुःखी होतो. तसाच संसारारण्यातील प्राणी वणव्यासारख्या दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने होरपळतो, तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धनकर इत्यादी रूपाने हिरावून घेतल्याने जीव गेल्यासारखा कष्टी होतो. अधिक बलवान असलेल्या कोणी कधी याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निश्चित होऊन पडतो. आणि कधी गंधर्वंदरीप्रमाणे असणाऱ्या मनासारख्या नातलगात जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून आनंद मानू लागतो. काट्याकुट्यांनी पायाची चाळणी झालेला अरण्यवासी जेव्हा पर्वतावर चढू इच्छितो तेव्हा उदास होतो, त्याप्रमाणे संकटांनी वेढलेला जीव मोठमोठी कामे करू इच्छितो तेव्हा निराश होतो. कधी तो भुकेच्या आगीने संतप्त होऊन आपल्या नातलगांवरच चिरू लागतो. कधी झोपरूपी अजगराचा घास बनवून वनात फेकून दिलेल्या मुर्द्याप्रमाणे पडून राहतो. यावेळी त्याला काहीच शुद्ध नसते. कधी विषारी जंतू चावावे तसे दुष्ट याला पिडू लागतात, तेव्हा त्यांच्या विषारी वाघबाणांनी विवेकशून्य होऊन एखाद्या अंधाऱ्या विहिरीत पडावे, त्याप्रमाणे घोर दुःखमय अंधकारात शुद्धबुद्ध हरपून पडून राहतो. कधी परस्त्रीपर्धनरूप मधाच्या शोधात तो फिरतो, तेव्हा त्याचे मालकरूप मधमाशा याच्या नाकात दम आणतात आणि याचा सर्व अभिमान नष्ट होतो. अनेक संकटांचा सामना करून यदाकदाचित तो मध त्याला मिळाला तरी दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात व पुन्हा त्यांच्याकडून इतरच तो हिसकावून घेतात. कधी थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यांपासून आपले संरक्षण करण्यास तो असमर्थ होतो. कधी आपापसात थोडी देवघेव करतो, तेव्हा पैशाच्या लोभाने दुसऱ्यांना फसवून त्यांच्याशी वैर मांडतो. कधी कधी त्या संसारवनात याचे धन नष्ट होते, तेव्हा याच्याजवळ अंथरूण पांघरूण, आसन, घर आणि वाहन सुद्धा उरत नाही, तेव्हा तो दुसऱ्यांकडे याचना करतो. आणि मागूनही दुसऱ्याकडून इच्छित वस्तू मिळाली नाही की दुसऱ्याच्या वस्तूंवर डोळा ठेवल्यामुळे तो त्यांच्याकडून अपमानित होतो. अशा प्रकारे व्यावहारिक संबंधांच्या मुळे एकमेकांविषयी वैरभाव वाढल्यावर सुद्धा तो जीवसमूह आपापसात विवाहादी संबंध घडवून आणतो. आणि पुन्हा या मार्गात निरनिराळे कष्ट आणि धनक्षय होणे इत्यादी संकटे भोगता भोगता मृतवत होऊन जातो. साथीदारांपैकी जे जे मृत्युमुखी पडतात त्यांना जिथल्या तिथे सोडून नवीन उत्पन्न झालेल्या साथीदारांना घेऊन तो जीवसमूह पुढे जातच राहतो. वीरवरा, त्यांपैकी कोणताही प्राणी आजपर्यंत परत आला नाही किंवा कोणीही हा संकटमय मार्ग पार करून परमानंदमय योगाला शरण गेला नाही. ज्यांनी मोठमोठ्या दिग्गजांना जिंकले आहे ते धीरवीर पुरुष सुद्धा पृथ्वीवरही माझी आहे असा अभिमान धरून आपापसात वैर पत्करून संग्राम भूमीवर लढून मरण पत्करतात, पण वैरहीन परमहंसांना जे भगवान विष्णूंचे अविनाशी पद मिळते तेथे हे जात नाही. वेलींच्या कोवळ्या फांद्यांप्रमाणे असलेल्या स्त्रियांच्या बाहूंचा आश्रय घेऊन त्यांच्या ठिकाणी जीव आसक्त होतो. वेलींच्या फांद्यांवर बसून किलबिल करणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे स्त्रियांच्या कडेवर असून बोबडे बोलणाऱ्या मुलांची त्याला ओढ लागते. काही वेळा सिंहांच्या कळपाप्रमाणे असणाऱ्या जन्ममरणरूप कालचक्राला भिवून यापासून सुटका होण्यासाठी तो बगळे, कावळे, गिधाडे यांच्यासारख्या नास्तिक मतांचा स्वीकार करून त्याप्रमाणे वागू लागतो. जेव्हा त्यांच्याकडूनही काही फलप्राप्ती होत नाही तेव्हा तो हंसांसारख्या ब्राह्मण कुळात प्रवेश करू इच्छितो, परंतु त्याला त्यांचे आचरण कठीण असल्यामुळे आवडत नाही. म्हणून वानरासारख्या आचारशून्य लोकांशी मैत्री करून त्यांच्या जाती स्वभावानुसार दांपत्य सुखात मग्न होऊन विषयभोगांनी इंद्रियांना तृप्त करीत राहतो आणि एकमेकांची तोंडे पाहण्यातच आपल्या आयुष्याचा कालावधी विसरतो. तेथे झाडांप्रमाणे तात्पुरते सुख देणाऱ्या घरात राहून पत्नी पुत्रांच्या प्रेमात गुरफटून विषयसुखे भोगता भोगता दिनवाणा होऊन जातो. अशा रीतीने या संसारबंधनातून बाहेर पडायला असमर्थ असलेला तो स्वतःच्या या चुकीमुळे पर्वताच्या कड्यांवरून खाली दरीत कोसळावे तसा रोगादी दुःखात सापडतो.
दरीत कोसळणारा मनुष्य दरीत असलेल्या हत्तीच्या भीतीने हाताला लागलेल्या एखाद्या वेलीला लोंबकळत राहावा, तसा हा जीव त्या वेलीसारख्या असणाऱ्या आपल्या पूर्वकर्माला पकडून तसाच राहू लागतो. शत्रुघ्ना, एखाद्या वेळी या ना त्या रीतीने या आपत्तीतून त्याची सुटका झाली तरी तो पुन्हा आपल्या गोतावळ्यातच येतो. जो मनुष्य मायेच्या प्रेरणेने एक वेळ या प्रवृत्ती मार्गात येऊन पोहोचतो, तो संसार चक्रात फिरत राहिल्याने शेवटपर्यंत त्याला आपल्या कर्मपुरुषार्थाचा पत्ता लागत नाही. रघुगणा, तू सुद्धा याच मार्गात भटकत आहेस. म्हणून आता प्रजेला शिक्षा करणे सोडून सर्व प्राण्यांचा मित्र हो आणि विषयांबाबत अनासक्त होऊन भगवत सेवेने धारदार केलेल्या ज्ञानरूप खड्गाने हा संसार मार्ग पार कर. राजा म्हणाला, हो, सर्व योनींमध्ये हा मनुष्य जन्मच श्रेष्ठ आहे. इतर लोकांमध्ये प्राप्त होणाऱ्या देवादी उत्कृष्ट जन्मांचा सुद्धा काय लाभ. तेथे भगवान ऋषिकेशांच्या पवित्र यशाने शुद्ध अंतःकरण झालेल्या आपल्यासारख्या महात्म्यांचा अधिकाधिक सहवास लाभत नाही. आपल्या चरणकमलांच्या धुळीचे सेवन केल्याने ज्यांचे सर्व पापताप नष्ट झाले आहे, त्या महानुभावांना भगवंतांची विशुद्ध भक्ती प्राप्त व्हावी यात काही आश्चर्य नाही. आपल्याशी 2 घटकात सहवास झाल्याने माझे सर्व कुतर्कमूलक अज्ञान नष्ट झाले आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्यांमध्ये जे वयोवृद्ध आहे त्यांना नमस्कार असो, जे कुमार आहे त्यांना नमस्कार असो, जे तरुण आहे त्यांना नमस्कार असो, जी लहान मुले आहेत त्यांनाही नमस्कार असो, जे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण अवधूत वेशाने पृथ्वीवर भ्रमण करतात त्यांच्यापासून आमच्यासारख्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या राजांचे कल्याण होवो. श्रीशुक म्हणतात, उत्तरानंदना, अशा प्रकारे त्या श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षिपुत्राने आपला अपमान करणाऱ्या सिंधुनरेश रघुगणाला सुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्वाचा उपदेश केला. तेव्हा रघुगणाने दीन होऊन त्याच्या चरणांना वंदन केले. नंतर पूर्ण भरलेल्या समुद्राप्रमाणे ज्याच्या अंतःकरणातील इंद्रियांच्या लाटा शांत आहे, असा भरत तशाच स्थितीत पृथ्वीवर भ्रमण करू लागला. सौवीरपती रघुगणाला त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमात्मतत्वाचे ज्ञान होऊन त्याने अविद्येमुळे अंतःकरणात दृढ असलेल्या देहास आत्मा या बुद्धीचा त्याग केला. राजा, जे लोक भगवंतांच्या आश्रयाला असणाऱ्या अनन्य भक्तांना शरण जातात त्यांचा असाच प्रभाव असतो. राजा परीक्षित म्हणाला, महाभागवत मुनिश्रेष्ठ, आप मोठे विद्वान आहात. आपण रूपकाच्या द्वारे अप्रत्यक्षपणे जीवाच्या ज्या संसाररूप मार्गाचे वर्णन केले आहे त्या विषयाची कल्पना विवेकी पुरुषांच्या बुद्धीने केली आहे. अल्पबुद्धीच्या मनुष्यांना याची सहजतेने कल्पना येऊ शकत नाही. म्हणून हा रूपकात्मक दुर्बोध विषय साध्या शब्दात स्पष्टीकरण करून सांगावा. संसाररूप करण्याचे स्पष्टीकरण. श्री शुकाचार्य म्हणतात, देहाभिमानी जीवांच्याकडून सत्वादी गुणांच्या भेदांमुळे शुभ, अशुभ आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्मे होत राहतात. त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोगवियोगादिरूप असणारा अनादी संसार जीवाला प्राप्त होतो, त्याच्या अनुभवाची मन आणि 5 ज्ञानेंद्रिये ही 6 दारे होत. त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाऱ्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसारवनात जाऊन पोहोचतो. येथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही. तरी सुद्धा तो आपले श्रम मिटविणाऱ्या श्रीहरी व श्री गुरुदेवांच्या चरणारविंदम करंदमधूचे रसिक असलेल्या भक्तभ्रमरांच्या मार्गाने जात नाही. मनासहित 6 इंद्रियेच या संसारवनात आपल्या कर्मांच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत. पुष्कळसे कष्ट करून पुरुष जे धन मिळवितो त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे. तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपात होईल तर तोच परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो.
परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारखी विवेकहीन असतो आणि मन ताब्यात राहत नाही, त्याच्या त्या धर्मोपयोगी धनालाही मनासहित 6 इंद्रिये पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तींच्या द्वारा गृहस्थोचित विषयभोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बेईमान प्रमुखाचे अनुकरण करणाऱ्या बेसावध व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारू लुटून नेतात। एवढेच काय, त्या संसारवनात राहणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा, ज्यांना पत्नीपुत्र इत्यादी म्हटले जाते, परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्यांप्रमाणे असतात, त्या अर्थलोलूप कुटुंब प्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा धनगर राखण करीत असलेल्या मेंढ्या पळवून नेतो। जसे एखादे भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे, वेली, गवत इत्यादीने भरून जाते, त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रम ही कर्मभूमी असल्याने येथे सुद्धा कर्मांचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही, कारण हे घर कामनांचा पेटारा आहे। त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनरूपी बाहेरच्या प्राणांना डास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसांपासून तसेच प्रौढ, पक्षी, चोर, उंदीर इत्यादींपासून हानी पोहोचत असते। कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या, इच्छा आणि कर्मांनी कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्वंदराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या या मर्त्य लोकाला सत्य समजू लागतो। नंतर खाणेपिणे, स्त्रीसंग इत्यादी छंदात गुंतून मृगजळाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांच्या मागे धावत जातो। कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून ते मिळविण्यासाठी आशाळभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गाठणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकुळ होऊन आग समजून आज्ञावेताळाच्या मागे धावतो। कधी या शरीराला जिवंत ठेवणारे घर, अन्न आणि धन इत्यादींमध्ये आसक्ती ठेवून या संसारूपी अरण्यामध्ये इकडे तिकडे धावत सुटतो। कधी वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसवून घेते, तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळाव्याच्या धर्ममर्यादेचाही विचार करीत नाही। त्यावेळी रजोगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होते की आपल्या कर्मांच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो। कधी आपल्या आपणच एखादे वेळी विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊन सुद्धा अनादिकालापासून देहामध्ये आत्मबुद्धी राहिली असल्याने विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगजळासारख्या विषयांच्या पाठीमागेच पुन्हा धावू लागतो। कधी प्रत्यक्ष आवाज करणाऱ्या अस्वलाप्रमाणे शत्रूंच्या आणि पाठीमागे आवाज करणाऱ्या घुंगुरत्यांप्रमाणे राजाच्या अतिथोर आणि काळजाला घरे पाडणाऱ्या दटावण्याने याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात। पूर्वपुण्य भोगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणीच मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला, कृष्णागरू इत्यादी विषारी फळे घेणारे पापवृक्ष, वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरींप्रमाणे आहे, ज्यांचे धन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही, तसेच जे जिवंत असूनही मुर्द्याप्रमाणे आहे, अशा कंजूष पुरुषांचा आश्रय घेतो। कधी अस्तपुरुषांशी संबंध आल्याने बुद्धीत बिघाड होऊन कोरड्या पडलेल्या नदीत पडून दुःखी होण्याप्रमाणे तो या आणि परलोकी दुःख देणाऱ्या नास्तिकवादाला भुलतो। दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे जेव्हा याला अन्नही मिळत नाही, तेव्हा तो आपल्या सख्या पितापुत्रांना किंवा पिता अथवा पुत्र यांचा एखादा तुकडाही ज्याच्याजवळ पाहतो, त्यांना फाडून खायला तो तयार होतो। कधी वणव्यासारख्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामतः दुःख देणाऱ्या घरांमध्ये तो पोहोचतो आणि तेथे त्याला हव्या त्या गोष्टी मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो। कधी काळाप्रमाणे भयंकर असणारा राजारूप राक्षस याच्या कर्मप्रिय धनरूप प्राणांना हिरावून घेतो, त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो। कधी काल्पनिक पदार्थांप्रमाणे मिथ्या असणाऱ्या पितापितांग इत्यादी संबंधांना सत्य समजून त्यांच्या सहवासात स्वप्नाप्रमाणे क्षणिक सुखाचा अनुभव घेतो। गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्मकांडाचा विस्तार आहे, त्याचे अनुष्ठान हे एखाद्या पर्वताचा दुर्गम कडा चढण्यासारखेच आहे।
लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्याच्या आकर्षणामुळे हाही जेव्हा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निरनिराळ्या अडचणींमुळे क्लेश भोगून काटे कुटे असलेल्या जमिनीवरून चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे दुःखी होतो. कधी पोटाला लागले